अंबरनाथमध्ये भर दिवसा तरुणीची हत्या करण्यात आली आहे। धारधार शस्त्राने वार करून या तरुणीची हत्या करण्यात आली आहे। तिला उपचारासाठी रुग्णालयामध्ये नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलंय। पूर्व भागामध्ये पुलावरून जात असताना या तरुणीवरती प्राणघातक हल्ला करण्यात आलाय। तर अंबरनाथमधली ही घटना आपण बघतोय। भर दिवसा या तरुणीची हत्या झालेली आहे। धारधार शस्त्राने वार करून या तरुणीला संपवण्यात आलंय। या ठिकाणची आपण दृश्य सुद्धा बघतोय। अंबरनाथ पूर्व भागामध्ये पुलावरून जात असताना या तरुणीवरती प्राणघातक हल्ला करण्यात आला। तातडीने या तरुणीला उपचारांसाठी रुग्णालयामध्ये दाखल केलं, मात्र तिला मृत घोषित करण्यात आलंय। सुरेश काटे आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देतात। सुरेश, यामिनी अत्यंत धक्कादायक ही घटना घडलेली आहे। अंबरनाथ मधील बारकुपाडा परिसरात राहणारी ही तरुणी आहे अशी माहिती आपल्याला सध्या मिळालेली आहे। आणि अंबरनाथ ईस्ट वेस्ट हा ब्रिज आहे, त्या ठिकाणावरून ती रेल्वे स्टेशनला जात असताना दोघे जण त्या ठिकाणून जात होते। प्रत्यक्षदर्शीने माहिती दिल्याप्रमाणे तर त्यांच्या दोघांचा त्या ठिकाणी वाद झाला, मात्र त्या तरुणाने त्याच्याजवळ असलेल्या तीक्ष्ण हत्याराने तिच्यावरती वार केलेले आहेत आणि त्यामध्ये ती गंभीर जखमी झाली। त्यानंतर अंबरनाथ शिवाजीनगर पोलीस स्टेशन चे काही अधिकारी त्या ठिकाणी दाखल झाले। त्या तरुणीला खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं, मात्र तिला मृत घोषित केलेलं आहे। अत्यंत धक्कादायक ही घटना आहे। आता पोलीस नेमकं ही हत्या का करण्यात आलेली आहे, तिच्यावर हल्ला का करण्यात आलेला आहे, यामागे काही कारण वेगळं आहे का, याबाबतचा सगळा तपास जो आहे तो अंबरनाथ शिवाजीनगर पोलीस करत आहे। त्यामिनी अगदी सुरेश, काही माहिती मिळू शकली आहे का? ही घटना नेमकी कधी घडली आहे, काय वय आहे या मुलीचं आणि कोण होती, किंवा तिच्या सोबत जो तरुण होता, जे लोक म्हणतात तिच्या सोबत कोणतरी होतं, त्यांच्यामध्ये वाद झाला, काय नेमकं घडलं त्यावेळेला? यामिनी खरं पाहिलं तर अंबरनाथ ईस्ट वेस्ट हा एक ब्रिज आहे, त्या ठिकाणी हे दोघे जात होते। त्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। नेमकं कशामुळे ही घटना म्हणजे त्यांनी हे हत्या केलेली आहे याचं कारण समजू शकलं नाही, मात्र पोलिसांनी त्या हल्लेखोराला ताब्यात घेतलेला आहे। नेमकं काही प्रेम प्रकरण आहे का, वेगळं काही याला काही कारण आहे का, याबाबतचा सगळा तपास जो आहे आता पोलीस करत आहेत। मात्र आता एक अर्धा तासापूर्वी घडलेली ही घटना आहे। घटनास्थळी पोलीस आहेत, त्या ठिकाणी आता कोणालाही प्रवेश दिला जात नाहीये। तो जो ब्रिज आहे तो त्या ठिकाणी जो रस्ता आहे स्टेशनकडे जाणार तो बंद करण्यात आलेला आहे। मात्र प्रत्यक्षदर्शी त्या ठिकाणी जे बसले होते त्यांनी माहिती दिलेली की हे दोघे या ठिकाणी जात होते, दोघांमध्ये काहीतरी वाद सुरू होता आणि त्यानंतर त्या तरुणीने त्याच्या जवळ असलेला जो ते काय हत्यार आहे त्याने त्या तरुणीवरती हल्ला केला। मात्र काही जण त्याला, कारण ते वयोवृद्ध होते त्या ठिकाणी, ते सोडा बोलत होते, मात्र त्यांनी काही ऐकलं नाही आणि तिच्यावर सपासप वार केले आणि ती रक्ताच्या थारोळ्यामध्ये त्या स्टेशन जाणाऱ्या रस्त्यावरती ज्या जिन्यावरती ती कोसळली आणि नंतर पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तिला खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलं, मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलेला आहे। ती अंबरनाथच्या बारकुपाडा परिसरातली आहे। नेमकं नाव काय आहे, तो ताब्यात घेतलेला तरुण काय करतो किंवा त्याचं काय नाव आहे हे पोलिसांनी अद्याप सांगितलं नाही, मात्र लवकरच ह्या सगळ्या घटनेचा उलगडा जो आहे तो पोलीस करणार आहेत। यामिनी अगदी सुरेश, वेळोवेळी माहिती घेत राहू, तुर्तास धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।